नांदेड़ शहर में एक बेहद बड़ी और चौंकाने वाली घटना सामने आई है। आने वाले मनपा चुनाव की प्रारूप मतदाता सूची में गंभीर अनियमितताएं और बड़े पैमाने पर धांधली होने का दावा शिवसेना शिंदे गुट के शहर प्रमुख तुलजेश यादव ने किया है। जिस समय पूरे देश में मतदाता सूचियों में गड़बड़ी और वोट चोरी की शिकायतें आम है, ये मुद्दा अब सीधे नांदेड़ शहर तक पहुंच गया है। नांदेड़ मनपा के आगामी चुनाव के लिए हाल ही में प्रकाशित मसौदा मतदाता सूची पर आपत्तियां दर्ज करने की प्रक्रिया चल रही थी। तभी शिवसेना के शिंदे गुट के पूर्व नगर सेवक तुलजेश यादव ने वजीराबाद और इतवारा क्षेत्रीय कार्यालयों में बड़ी आपत्तियां दर्ज कराई है। तुलजेश के अनुसार इस मसौदा सूची में पश्चिम बंगाल के 700 से 800 मतदाताओं के नाम शामिल है। इससे भी अधिक चौंकाने वाली बात यह है कि एक ही मकान नंबर पर 55 से अधिक मतदाताओं के नाम दर्ज पाए गए हैं। इसके अलावा बिना मकान नंबर वाले मतदाताओं की भी एक बड़ी संख्या सूची में मौजूद है, जिससे सूची की सटीकता पर गंभीर सवाल खड़े होते हैं। ऐसी जानकारी शिवसेना के शहर प्रमुख तुलजेश यादव ने MCN हिंदी न्यूज को दी। आज मी क्षेत्रीय कार्यालय वजीराबाद व इतवारा 4-5 या क्षेत्रीय कार्यालयावर आलेलो आहोत। आज मी निवडणुकी संदर्भात जे मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे त्याच्यामध्ये जे आम्ही यादी पाहिल्यानंतर काही आम्हाला विषय त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की जसं की पश्चिम बंगालचा मतदान 700 ते 800 आम्हाला या ठिकाणी मन्यार गल्ली, बागवान गल्ली या भागामध्ये पाहायला भेटत आहे यादीमध्ये। तर पश्चिम बंगालला राहणारे लोक या ठिकाणी कामासाठी आलेले, त्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे प्रभागामध्ये। अजून दुसरी गोष्ट म्हणजे की डबल नाव खूप जास्ती प्रमाणावर 1200 ते 1300 डबल नाव या यादीमध्ये आम्हाला आढळलेले आहेत। आणि त्याच्यानंतर बगर घर नंबरचे नाव, जे की घर नंबरच नाही असे नाव कमीत कमी 2-3 हजार नाव या ठिकाणी या मतदार यादीमध्ये आम्हाला सापडलेले आहेत। असे नाव चौकशा करून वगळण्यात यावे अशी आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे। आणि दुसरी त्याच्यात अजून एक असा घोळ झालेला आहे की प्रभाग रचना जी झालेली आपली प्रभाग रचनेनुसार जेव्हा सर्वे करताना मतदार वेगळ्या ठिकाणचे त्याच्यात समावेश झालेले आहेत। जे भागाचे नाव आमच्या भागात जे प्रभाग रचनेनुसार लोक नाव यायला पाहिजे, जसं की आमचा सरापा आहे, होळी भाग आहे, विणकर कॉलनी भाग आहे, जुनागंज भाग आहे, मन्यारगली भाग आहे, आरबेली भाग आहे, हा भागचे मतदान या ठिकाणी राहायला पाहिजे। पण आमच्या भागामध्ये सिद्धनाथपुरी, मन्यारगल्लीच्या पलीकडचा भाग, शक्तीनगरचा भाग मतदान, काही करबलाचं मतदान जे आमच्या भागामध्ये भागच येत नाही तसं मतदान आम्हाला या ठिकाणी आमच्या या मतदार यादीमध्ये भेटलेलं आहे। त्याच्यामुळे परत एक चांगल्या पद्धतीनं चौकशी करून ते मतदान ज्या ठिकाणचं आहे त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात यावे। आता आम्हाला आमचं हे बी म्हणणं आहे की आमचं काही सराप्याचं मतदान चौपडा भागामध्ये आहे, तेही मतदान चौपडा प्रभाग क्रमांक 13 मध्ये गेलेलं आहे। तर असे जे चौकशा करून तिथं मतदान त्या ठिकाणी हलवण्यात यावा आणि डोबारा नावचे नाव या ठिकाणी चौकशी करून वगळण्यात यावे। अजून दुसरी गोष्ट आहे की जे बगर घर नंबरचे नाव आहेत ते घर शोधून त्यांचे नाव वगळण्यात यावे, अन्यथा त्यांना जर घर नंबर नसेल तर ते नाव आताच चौकशी करून वगळण्यात यावे अशी या ठिकाणी मी क्षेत्रीय कार्यालयावर तक्रार केलेली आहे। आणि परत मी याची तक्रार घेऊन मी माननीय महापालिकेचे आयुक्त साहेब, कमिशनर साहेब व कलेक्टर साहेब यांना या ठिकाणी भेटणार आहे आणि याची सर्व माहिती या ठिकाणी देणार आहे। 20 नवंबर को प्रकाशित इस मसौदा सूची में कुल 5,01,803 मतदाता शामिल है और आपत्तियां दर्ज करने की अंतिम तिथि 27 नवंबर है। इस गंभीर आरोप पर मनपा के अधिकारियों ने प्रतिक्रिया देते हुए कहा है कि ये मतदाता सूचियां उन्हें सीधे चुनाव आयोग से प्राप्त हुई है और स्थानीय स्तर पर नामों को हटाने का अधिकार उन्हें नहीं है। ये केवल केंद्रीय चुनाव आयोग के पास है। हालांकि प्रशासन ने आश्वासन दिया है कि प्राप्त सभी आपत्तियों का गंभीरता से संज्ञान लिया जाए और उनकी गहन जांच की जाएगी। इस पूरे मामले में नांदेड़ में राजनीतिक माहौल को गरमा दिया है और अब सबकी निगाहें इस बात पर टिकी है कि चुनाव आयोग इस गंभीर गड़बड़ी पर क्या कार्रवाई करता है।